एखादा मायनर मुलगा आणि एक मायनर मुलगी जर कन्सेन्शुअल सेक्स करत असतील, म्हणजेच दोघांच्या संमतीने जर ते करत असतील, तर ते व्हॅलिड असतं का किंवा वैध असतं का कायद्याने? तर जवळपास 2 वर्षापूर्वी मी ह्या विषयावरती एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार होतो, ज्यावरती माझा मुद्दा असा होता की आपल्या कायद्याने सेक्स करण्यासाठी जी कन्सेंटची एज आहे ती 18 वर्ष दोघांसाठी, मुलासाठी पण आणि मुलीसाठी पण ठेवलेली आहे. मग ते 18 वर्ष पुढील जर असतील तर ते व्हॅलिड कन्सेंट देऊ शकतात आणि सेक्स करू शकतात. परंतु जर ते त्याहून कमी असतील तर मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. मग आता आपल्या केसमध्ये झालंय काय की मुलगा पण आणि मुलगी पण दोन्ही पण 18 वर्षाचे कमी आहेत, त्यामुळे मग नक्की गुन्ह्यात कोण सापडतं? आणि कारण कन्सेंट देण्याचा अधिकार दोघांना पण नाहीये. पण ह्या केसमध्ये अडचण बऱ्यापैकी अशी येते की गुन्ह्यात हा मुलगा जास्त करून सापडतो आणि मुलगी ही विक्टीम म्हणून समजली जाते. मग मुलावरती काय चार्ज लागतात तर त्याच्यावरती पॉक्सोच्या अंडर पण चार्ज लागू शकतात आणि रेपचे पण चार्ज त्याच्यावरती लागू शकतात आणि बऱ्यापैकी लागतात. तर मला त्याच्यावरती पीआयएल दाखल करायची होती, कारण कन्सेंटची एज किंवा ती म्हणजे कुठल्याच आपण बेसवरती ठरवू शकत नाही. कारण ती एज अशा गोष्टीवर ठरवलेली आहे ज्याची की मॅच्युरिटी जी असते, मेंटल आणि फिजिकल मॅच्युरिटी हे 18 पर्यंत येते असं सरकारचं मान्यता आहे. त्यामुळे ती एज ठरवलेली आहे आपण. पण आपण असं कन्फर्म सांगू शकत नाही, कारण काहींची मॅच्युरिटी ही 15, 16, 12ला सुद्धा येऊ शकते, काहींची मॅच्युरिटी ही 20, 22ला पण जाऊ शकते. पण आपल्याला कुठेतरी तो एक नंबर डिसाईड करणं गरजेचं होतं, त्यामुळे आपण तो नंबर 18 म्हणून डिसाईड केलेला आहे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही 16 वर्षाचे, 15 वर्षाचे असताना तुम्ही जर सेक्स केलं आणि ती तुमची बॉडी पण त्यासाठी तयार आहे, म्हणजे निसर्गने तुम्हाला ती परवानगी दिलेली आहे. मग त्या ठिकाणी जर त्यांनी त्या गोष्टी केल्या तर सरकारला किंवा कायद्याला त्याच्यामध्ये हस्तक्षेप घालण्याचा खरंच अधिकार आहे का? कारण ती एक नॅचरल कृती आहे. मग निसर्गाने दिलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये सरकार कशी काय सरकार किंवा कायदा कसा काय हस्तक्षेप करू शकतो? परंतु ह्या ठिकाणी काहीतरी कुठेतरी मॅच्युरिटी लेवल एक नावाची गोष्ट असते, त्यामुळं ह्या गोष्टी कुठेतरी एक लिमिटमध्ये किंवा त्याला कुठेतरी एक बंधन पाहिजे. त्यामुळे आपण ते एज क्रायटेरिया डिसाईड केले होते. परंतु त्याहून पुढे सुद्धा जाऊन जर त्या एजचा क्रायटेरियाचा फुलफिलमेंट जर पूर्णपणे झाली नाही तर त्यांना मग क्रिमिनलाइज ऍक्ट केला पाहिजे का तो? म्हणजेच काय तर 17 किंवा 16 वर्षाच्या मुलांनी जर कन्सेन्शुअल सेक्स केला तर त्यांना डायरेक्ट क्रिमिनलाइज करून रेपचे चार्ज त्यांच्यावर लावून, जो एखाद्या मोठ्या व्यक्तीने एखाद्या मुलीवरती रेप केला असेल किंवा कोणावरती रेप केला असेल ती शिक्षा त्या मुलाला पण द्यायची का, जो मायनर आहे आणि ज्या दोघांनी कन्सेन्शुअल केलेले आहेत? तर हा तो मुद्दा होता आणि ह्याच्यावरती मला नंतर समजलं अभ्यास करत असताना की त्याच्यावरती ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याचे असे निकाल दिलेले आहेत की अशा प्रकारच्या कृतींना गुन्हा तर नाही मानण्यात येणार, परंतु सुप्रीम कोर्टाने पार्लमेंटला अशी रिक्वेस्ट केलेली की तुम्ही त्याच्यावरती कायदे बदला आणि त्याच्यावरती फेरविचार करा की आपलं कन्सेंटचे एज आहे ते 18 ठेवायचं की नाही ठेवायचं. आता हा तर पार्लमेंटचा मुद्दा झाला, कारण कायदा बदलणं हे सुप्रीम कोर्टाच्या हातात नाही, ते पार्लमेंटच्या हातात आहे. परंतु तरी सुद्धा जरी सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा कायदा बनवायला सांगितला असला, रिक्वेस्ट केली असली, तरी आत्ता परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही त्या गोष्टी केल्या, कारण अजून कायदा चेंज झालेला नाहीये, तर कन्सेन्शुअल सेक्स जर तुम्ही मायनर असताना केला तर तुम्ही गुन्ह्यात सापडू शकता आणि तुमच्यावर एफआयआर लॉज होऊ शकते. पुढे जाऊन तुम्हाला शिक्षा नाही होणार ती वेगळा मुद्दा झाला, म्हणजे तुम्ही हायकोर्टात जाऊन एफआयआर क्वॉश करण्यासाठी वगैरे रिक्वेस्ट करणार. परंतु ती सगळी प्रोसिजर होईपर्यंत तुम्हाला फार जास्त अडचणीतनं जावं लागू शकतं. त्यामुळे तशा प्रकारची कृती जर तुम्ही करत असाल तर नका करू. धन्यवाद.